आज संध्याकाळी आमच्या जेवणाचा मेनू असा काहीसा होता, पण संध्याकाळ म्हटलं की पहिला हवा चहा. कारण संध्याकाळचा चहा म्हणजे माझा हॅपीनेस टाइम असतो. चहा पिल्याशिवाय तर संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात अशक्य आहे. मग एकीकडे दूध तापायला ठेवायचं, एकीकडे चहा बनवायला ठेवायचं आणि चहा बनवताना पण अशा गमती जमती होतात ना, कितीही आवर्जून ठरवलं ना, नाही थोडासा चहा प्यायचाय, थोडासाच प्यायचाय, आपला हात काय असं कमी पडतच नाही. अर्धा अर्धा कप असं दोघांना माप ठरवून बनवते, परंतु बघा तो काय अर्धा कप भरत नाही. 1 कप तर सहजच भरणार पूर्णपणे. मग थोडं यात थोडं त्यात असं करून तो कप पूर्णपणे भरून जातो. ही एक आमच्या चहा बनवण्याची मजा वेगळीच आहे. मग घरातले म्हणतात कसे, तुला चहा फुल्ल प्यायचा असतो, मग तू नाटकं करतेस की मी अर्धाच कप पिणार. तुमच्या बाबतीत पण हे असं होतं का? नक्की कमेंट करून सांग. आता चला, ही झाली चहाची मजा. त्याच्यानंतर आपण याच्याबरोबर बिस्किट खायला घेतो ना. काही काही बिस्किट असे असतात ना, किती केले तर ते चहाच्या कपात बुडलेच जात नाही. मग काय, पहिलं असं थोडंसं बुडवायचं आणि मग थोडं खाऊन घ्यायचं आणि मग पूर्णपणे बिस्किट त्या कपात बुडलं जात. मग ह्या चहा बिस्किटचा छान असा स्वाद घ्यायचा. आवडला का मग हा माझा छोटासा मिनी व्लॉग? तर मग नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.